नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. आणि ह्या श्रुती दीपक वाघ मधल्या दीपक वाघचा आज आहे बर्थडे. जसं मी सांगितलेलं काल सगळ्यांना की विश करून जा, तो दिवस आज फायनली आलेला आहे. हॅपी बर्थडे डिअर हजबंड. थँक्यू. जसं तिने मला कालच्या व्लॉगमध्ये फिफ्थ बर्थडे आहे आणि असं झालेलं आहे की या बर्थडेला आम्ही तुम्हाला दिसत असेल आम्ही कुठे घरी. सो फिफ्थ बर्थडे, येस, इट वुड बी अ फोर्थ बर्थडे. लग्नाच्या आधी आपलं ठरलं होतं ना, 5 वर्ष. नाही आपलं ठरलं होतं ऑक्टोबर मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये जस्ट तुमचा बर्थडे आलेला. करेक्ट, बट दॅट टाइम ती नव्हती माझ्या बरोबर. ऑफिशियली हा फिफ्थ बर्थडे आहे तुमच्यासोबत. लग्नानंतर नाही म्हणता येईल, दूर फोर्थ सोबत. हा आपला 4 वर्ष 5 वर्ष झालेले आहे माझ्या वाढदिवसाला बायकोला भेटून. येस 5 वर्षापासून मला ब्लेसिंग्स देते आणि इतके ब्लेसिंग तिचे वर्क करताय ना, काय सांगू. पण आहे ना, कालची सगळ्यात मोठी ब्लेसिंग काल जे तिने मला जी ट्रिपला मला तिने नेलं होतं, ज्या लोकेशनला बघितलं, म्हणजे ना ती तो व्ह्यू बघूनच तुम्हाला तर कळायला अरे काय भारी वाटत होतं. म्हणजे हिरवे कलर पण हिरवे वाटत होते, डोंगर पण डोंगर वाटत होते. म्हणजे ते कॅनव्हास वाली फील आलेली. आणि ना हे लोकेशन खूप जवळ होते पुण्याच्या. ठीक आहे, तुम्हाला जर अजून पण कन्फ्युजन असेल ना, तर तुम्ही या ब्लॉगमध्ये जरी तुम्हाला बर्थडे विश करायचा असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लोकेशनचं पण सांगू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये क्लिअर सांगू की खूप सोपं होतं, खूपच सोपं होतं. आणि वेदर पण खूप चांगला सपोर्ट करतोय. तर आमचा अजून रिलॅक्सिंग ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्या ट्रीटमेंट आज सकाळी उठल्या बायकोने सकाळी उठल्या बायकोने जे मला सरप्राईज दिलेलं आहे. मी जस्ट फ्रेश व्हायला गेलो, बघतो तर मी लॉक होतो घरात मला लॉक करून चाबी घेऊन घराबाहेर गेलेली. ठीक आहे, मला वाटलं की ओहो कुठे केलं मॅडम, मी सकाळी कुछ हो नहीं पाया मेरे से, मला टाइम ही नहीं मिला, मुझे देते ही नहीं हो आप टाइम, छोड़ते ही नहीं हो अकेला. मैं क्या करूं, मुझे समझ में नहीं आता है. कुछ मत करो, तुम हो मेरे साथ ना, तू आहेस ना माझ्याबरोबर. सरप्राइज भी ऐसे अलग से नहीं दे सकती. आई कैन ऑर्डर समथिंग फॉर यू, बट ऐसे जो कर सकते हैं वो नहीं कर पाती. जैसे कि डेकोरेशन एंड ऑल, क्योंकि जनरली हम बाहर मनाते हैं. मला आवडत पण नाही ती गोष्ट. कर चुके हैं हम इनिशियल डेज में, हम वो भी कर चुके हैं. बट वो ओल्ड हो गया, तो मुझे कुछ नया करना था. तुम्हें कुछ नया करना था. जो की सकाळी मला घरात लॉक करून ती लहान मुलावाली फिलिंग आलेली मला. मी सगळं घर शोधलं, कोको सापडला मला, महाराज, राधा राणी सगळे सापडले, पण आमच्या मॅडम गायब होत्या. ठीक आहे, बायको गायब होती. आणि जेव्हा ती आली ना, तिने काय केलं बघा. सो हे सगळे गोष्टी हे बघा माय फेवरेट आहे. तिने ते आणलेलं आहे. त्यानंतर तिने माझ्यासाठी डिओ आणला. हे गुगल पिक्सेलचे जे बर्ड्स आहेत ना, हे तिने थोडे खूप आधीच आणलेले. हा, आवडलं तुम्हाला? मला तर खूप आवडले. याचा तुम्ही टेस्ट, म्हणजे जर नाही आवडले तुम्हाला तर आपण मे बी एक्सचेंज करून अजून काहीतरी. हा, मग त्या आणि याची डिलिव्हरी सुद्धा आहे ना, आय थिंक तिने मला दाखवली मला रिसिप्ट. तर याची डिलिव्हरी सुद्धा खूप लेट होती, म्हणजे 1 वीक 2 वीक लागत होते. सो बर्थडेच्या अगोदरच मागून बघितलं आणि लवकर आलं. आणि खूप सुंदर आहे, काही रिप्लेस करायची गरज नाही. गुगल सारखे हेडफोन कोणाचेच नाही. इव्हन हे कम्पेअर केले आयफोन बरोबर, आणि आयफोन पेक्षा पण खूप सुंदर आवाज येतो, कानात खूप छान फिट होतो. ते मला खूप सगळ्यात जास्त आवडलेले गिफ्ट आहे. सो हे बघा, हे सगळे गिफ्ट सकाळी खाना नहीं है इसलिए छोटे छोटे. सो आपको अच्छा लगता है ना डेअरी मिल्क. आठवड्याभरात तर एवढं संपणार आहे तसे. आम्हाला आवडतं पण आम्ही खात नाही जास्त. सो हे सगळं किन्ने केलेलं होतं. तर अशी झालेली आहे माझी सकाळची सुरुवात, इतकी सुंदर झालेली आहे. थँक्यू अँड आय लव्ह यू फॉर दॅट. तर खूप मजा आली. आत्ताची सुरुवात झालेली आहे, सकाळ झालेली आहे, चहा वगैरे आमचा झालेला आहे ना. आता पुढे काय होतं ना, ते आमचा विचार चालू आहे. वाह. अभी मैं कुछ तो सोचने लग गई थी, आपने कुछ तो बोला और मैं कुछ तो सोच रही थी, पर आपने नेक्स्ट चालू कर दिया, मैं भूल गई. अरे बायको झालेली आहे झोंड आउट. याच्या अगोदरच काही सगळं चेंज होऊन जायचं. क्या करू क्या नाही, खूप काय करू आपण. खूप कालचाच दिवस माझ्यासाठी खूप बर्थडे सारखाच होता आणि खूप मस्त मला मजा आलेली. आणि ते व्हिडिओ बनवताना सुद्धा मला खूप मजा आली. लवकरच टाकून दिला मी तो व्हिडिओ. सो आय होप तुम्हाला तो आवडला असेल. आणि ना आता याला कंटिन्यू त्याला काहीतरी टक्करण्यासाठी काहीतरी बघू, आता नवीन काहीतरी वेगळं बघू. तर व्हिडिओला बघत राहा. आम्ही जरा काहीतरी प्लॅन करून बघून घेतो. चलो बाय.
आणि झालेला आहे लंच टाइम. एक नंबर आहे लंच. आज स्पेशल लंच है, बताते हैं क्यों है वो स्पेशल. खूप स्पेशल आहे, खूपच स्पेशल आहे. माझ्या बर्थडे साठी ऍक्च्युली ना इन-लॉ झालेले. आम्ही ना असं प्लॅन केला की काहीतरी पटापट रेडी होऊन जाऊ. त्यांनी आम्हाला लंच साठी इन्व्हाइट सुद्धा केलं होतं, पण बघा ऑफिस कामं आणि खूप सारे विशेष. हो ते ऑफिसमुळे आम्हाला जाता नाही आलं. मम्मीने इन्व्हाइट केलेलं की या तुम्ही आमच्या घरी जेवायला. बर्थडे असल्यामुळे, कारण आज आम्ही घरूनच सेलिब्रेट करतोय. खूप काय काय करतोय. संध्याकाळी नक्की कुठेतरी प्लॅन करूया. स्टे ट्यून्ड राहील, कारण मलाच मोटिवेशन मिळत राहील. तर आता तरी आम्ही लंच एन्जॉय करू. बघा हे काय काय दिलेलं, काय दिलेलं तुम्हाला दाखवायला. वो हो आलेला आहे दाल बाटी आलेला आहे. चुरमा इंटू अनदर डब्बा. हो 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 हो. तुमचा बर्थडे की माझा बर्थडे? तुम्हाला आवडतं ना? येस, आता मला पण खूप आवडतं ते. खूप आवडतं. खूप का आवडतं माहिती का? ऐसा तो प्लान नहीं है कि बाटी खाओ और सो जाओ. तो हम देखेंगे, थोड़ा कम कम खाएंगे हो सके तो, क्योंकि कारण की माहितीये का, आपण हे तूप टाकतो ना, हे तूप जे टाकतो ना त्याच्यामुळे ना खूप झोप येत असते. हा, मी ते जस्ट तेच बोलणार होतो की हे माझं पण का फेवरेट आहे, कारण की मोटिवेशन देत होती. कळालं का सगळ्यांना? हा येस. ये है दाल, एक नंबर. गरमागरम दाल. तो हे खाल्लं ना, दाल बाटी खाल्ली ना, तर ना इतकी सुंदर झोप येते, इतकी सुंदर झोप येते. आणि माझ्या बायको सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे ही, आणि तिच्या तोंडली एवढं जोर पाणी सुटतंय, माझ्यापेक्षा जास्त सुटतंय. ती कोको सारखी करायला लागलेली आहे. तर आम्ही आता ब्लर होत चाललंय यार. हा, तर आता आम्ही हे आमचं लंच, गिफ्ट लंच, सरप्राईज गिफ्ट लंच खाऊन घेतो आता. हा, थँक्यू. आम्ही लंच करतो आता. आणि आलेलो आहे आम्ही मॉल मध्ये. बराच वेळपासून आम्ही काही ना काही शोधतोय. खूप खरेदीचे प्लॅनिंग केलेले, काय काय गोष्टी चेक केल्या. ऍक्च्युली बायकोने विश केलेला की ना हे मत हे घाबरून गेलो. म्हटलं अरे काहीतरी मिसिंग आहे आपल्या चेहऱ्यामध्ये, आता सुंदरशा चेहऱ्यामध्ये. ते आहे हे एक सुंदरसे ग्लासेस. नाव आय कॅन सी क्लिअर. 4K थोडंसं कमी झालेलं. सो माझ्या बायकोने मस्त प्लॅन केलेला. काही गेलं तर नाही झालं, पण देणं होऊन गेलं बोलते. तर आहे ना, आय एम फीलिंग सो बॅड. बायकोचा हा वाला प्लॅन थोडासा, पण ना का नाही घेतलं ते पण सांगते. याच्यासाठी नाही घेतलंय कारण की त्याची आता ऑनलाईन सर्च केल्यानंतर किती ऑफर्स मिळाले आणि मॉलमध्ये नाही. तुम्हाला तर माहिती आहे. आम्ही ऍक्च्युली ना एका दुकानात गेलेलो, तिकडे एवढे काही खास व्हरायटी नव्हती, पण ते म्हटले की ना बर्थडेच असेल तर तुम्हाला ना डिस्काउंट मिळेल 10% आणि आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिकडे आम्हाला एक वॉच आवडली आहे. बायकोने एक छान वॉच दाखवली मला ती खरंच आवडली. पण ना त्यांनी काहीच डिस्काउंट नाही सांगितलं. कॅसिओची होती, खूप छान होती, पण राव खूप महाग होती. म्हणजे आपल्याला तसं काही प्रश्न नव्हता, पण काहीच ऑफर नाही. मी 2 मिनिटं बाहेर आलो, ऑनलाईन चेक केला, आपल्याला थोडेफार ऑफर होते म्हणून आपण ते ऑनलाईन ट्राय करू. पण आता इथे आल्याचा मजा नाही झालेली आहे. अशा प्रकारे आमचे परत पाय दुखणे सुरू झालेले आहेत. तर आम्ही आता परतीचा मार्ग शोधतोय, कुठून आलेलो, कुठून जायचंय, आणि बघू आता पुढे काय होतंय. अजून तरी आपला बर्थडे खतम नाही आहे. जवळ झाली. मला बर्थडे विश करायला कोण आलेला आहे आज? 2 जणी आलेले आहेत. फुलं घेऊन झालेले आहेत आमचे बर्थडे बॉय साठी. मॅचिंग आहे मला. हे बघ तिकडे 3 आहे. दिवाला तर मॅचिंग आहे मला. हा ना, भारी आहे. चालली नाही तिला करून घ्यायचंय. ते फुलं घेऊन झालेले आहेत आमचे छान. अर्धे फुलं तिथंच पडत आहेत माझे. भारी आहेत ना, छान फुलं. चल ये घे. खरं तर बर्थडे विश करायला असं वाटतं मला. मॅचिंग गेली पूर्ण माझ्याकडेच का?
किती सुंदर आहे. चलो खात राहते मला काय हे किती छान आहे कलर. हा खूपच सुंदर कलर आहे. चलायचं. चलो चला बाय. चला. बायको काय गाडीमध्ये यायचं म्हणत नाहीये, ती बोलते नाही. बायको गाडीत यायचं नाही म्हणते. का ग बाई? बायको नाही ना म्हणते, बायकोला दिलंय सोडून हे म्हणते. बापरे. तिला म्हटलं थोडस पुढे जा बाई, खाली ना तिकडे रस्ता छान नव्हता. मून आहे ना इतकं भारी दिसतोय. हा पहिले काय मी नाही तुला बाहेर देखा बोला आपने जा बोला उतर. रस्त्याला साईडला खराब होता म्हणून म्हटलं थोडीशी पुढे थांब, मी गाडी काढतो तुझ्यासाठी. तुमने तो पलटीच मार दी. इतना ब्लर के दिख रहा है, रात है शायद इसलिए. करेक्ट. ठीक है. सीट बेल्ट घातलेलं. हाँ इधर कधी चांगलं. इधर मैं भी पहन लेती हूँ. चलो मिलते हैं ब्रेक में. आज पार्किंग अपने ये मेरे बर्थडे पे ये साइड पे ही. हाँ ऑन द ऑड डेट्स. ऑड डेट्स. चलो मी काही ले रही हूँ. खरेदी करून झालेली आहे. खरेदी म्हणजे कसली? हा मी म्हटलं खरेदी करून झालेली आहे, पण खरेदी कसली? पटापट काहीतरी म्हटलं खाऊन घेऊ. येस. त्यासाठी आलेला आहे आपल्याकडे मस्त पैकी स्ट्रीट पिझ्झा. येस आय लव्ह स्ट्रीट पिझ्झा इन्स्टेड ऑफ डॉमिनोज अँड पिझ्झा हट. नेक्स्ट लेवल थिन क्रस्ट अँड ओवन स्टोरी पिझ्झा. आई कैन नेम एवरीबडी बट ये अच्छा लगता है. ये बहुत सही है. अभी खाएंगे. यस क्योंकि मुझे सिंपल पसंद है. सब लोग कचरा डाल के देते हैं. ठीक ये है मेरा एकदम सिंपलेस्ट फॉर्म. फायनली आम्ही घरी आलेलो आहे असे छान छान फुलं घेऊन आणि फुलासारखी बायकोला घरी आणून आता आम्ही घरी चाललेलो आहे. राव बराच उशीर झाला. किती वाजले? 11 वाजता गेलेलेच. एवढा तर गॅरंटेड आहे. आता 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 घरी जायचं टाइम आलेला आहे. घरी जाऊन तेच आपलं. ओ बाई हे काय बॉल विल असं. अरे लाईटवाला बॉल आहे. लाईट लाईट लाईट. चलो गोल करते. गोल 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 गोल. तर बर्थडेचा पहिला ब्लॉग म्हणजे काल मागचा ब्लॉगचं स्टार्टिंग जिथून केलेली तिथेच आज बर्थडेचा एंडिंग करत आहे आपण. तर आम्ही घरी सुखरूप पोहोचलेलो आहे. बऱ्यापैकी मजा केलेली आहे आम्ही. आजच्या ब्लॉगमध्ये मला तर खरंच ना खूप काही बोलायचं होतं, खूप इंटरॅक्शन करायची होती, खूप तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. पण तुम्हाला तर माहितीच आहे बर्थडे ही गोष्ट खूप हेक्टिक. तुला काय सांगू? तुम्ही सगळ्यांना सांगणार होते. नाही ते सोडून असं बोलणार होतं की आपण इंटरॅक्शन करणार होतो, आपण टाइम काढणार होतो. पण आहे ना अशी गोष्ट झाली की आम्हाला आमचे स्टेटस टाकायला मिळालं नाही. माझ्याच बर्थडेच्या गोष्टी करायला नाही मिळाल्या. किती जणांचे कॉल उचलणं वेळ असं खूप याच्यामध्ये चाललं होतं. त्यामुळे ना तुमच्याशी जास्त इंटरॅक्शन करायला मिळालं नाही. हा असं एक माझी इच्छा होती की आपण बर्थडेला काहीतरी बसून बोलू नीट. सो नेव्हर द लेस तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये तुमचे प्रश्न वगैरे टाकत राहा. आम्ही तुम्हाला ते रिप्लाय करू, त्याच्यावर आपण बोलू, पुढच्या ब्लॉगमध्ये बनवू, काहीतरी छान बोलू आपण याच्यावर. आजचा ब्लॉग तर इथं संपतोय, पण नेक्स्ट ब्लॉग जे येणार त्याच्यामध्ये खूप इंटरॅक्शन करू आपण. मला खूप सगळे प्लॅन आहेत, खूप सगळे आयडिया आहेत. दरवर्षी काही ना काही असं काहीतरी आणत असतो आम्ही आणि बर्थडे किंवा न्यू इयरच्या वेळी काहीतरी मस्त रिझर्वेशन करतो आम्ही. तर यावेळी पण काहीतरी चांगले विचार केलेले आहेत, खूप काही चेंजेस होणार आहेत. तर स्टे ट्यून. नक्कीच आम्हाला सबस्क्राईब तर कराच करा, पण खाली कमेंटमध्ये पण सांगा तुमचे काय थॉट्स आहे तर ते आम्हाला शेअर करा. आणि अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस संपवत आहे. आता थोडंसं आता आलेलो आहे, 11 वाजून गेलेले आहे. मस्त बिग बॉस आजचं बघायला मिळून जाईल. बायको खूप थकून गेलेली आहे. बायको काय सांगू किती थकलेली आहे. तेच ती थकवा घालवायसाठी तिने स्वतःसाठीच एक छानसं फुल घेऊन घेतलं. नाही घेतले. आवडलं आपल्याला, आवडलं, अप्रूव्ड. सो येस स्टे ट्यून. सबस्क्राईब करा, लाईक नक्कीच करा. आवडला असेल तर व्हिडिओ कमेंट नक्कीच करा की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तुमची काय प्रतिक्रिया आहे ती नक्कीच आम्हाला कळवा. आणि भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.